नाचनिया चुकी रामधरणा राजाच्या तिथे एक दिवस सर्वज्ञ गाभाऱ्याहून मंडपाशी आले. चौकी आसरून आले. येताना त्या मुख्य मंडपामध्ये राजदरबारामध्ये सर्वांनी पाहिलं. मूर्ती आठवायची. त्यानंतर मा हे धूर धूर ऐसे कैसे बैठले. स्वामींची धुरा, चालण्याची लकव, जाऊन बसण्याची ऐट, कुशळता, बसताना असं मस्त बसणं, चौकडे पाहणं. म्हणून त्या सभेमध्ये सर्वजण म्हणतायत मा मा आश्चर्य येतात. हे धूर किती सुंदर आहे. कसे बसतात, कसे आले, कोण हे मुख्य आहेत म्हणाले. कोण अतिविशिष्ट व्यक्ती आहे. पैठणला स्वामींना जायचे तेव्हा सर्व संन्यासी आश्रमस्थ मठ मंदिरातले पुजारी स्वामींचं चालणं पाहिजे आहे का नाही. ती चालताना ती मूर्ती कशी आठवायची. अशा अनेक लीळा आहेत. जे चालताना ते म्हणायचे लोक, आहा राजकुमार तर कोण आहेत माझे. आहा अशी स्वामींची पूर्णशी मूर्ती, आठीव रेखीव सुंदर 32 लक्षणाने युक्त अजानुभव स्वामींचे संचापुरा पिंड 6 फुटाचा है ना. आता केश खळाप आहेत स्वामींना. आता ती मूर्ती पहा तुम्ही, अनुभवा त्या मूर्तीचा सौंदर्य. त्या सौंदर्यामध्ये दैवी आहे. स्वामींच्या मायापुराला कशाची दैवी आहे. दैवी ते कृपेची दैवी आहे. त्या स्वरूपावर कृपा सारवलेली आहे. तिच्या आमचे गौरव मूर्ती आणि त्याच्यावर कृपेचं वाव ते वेगळंच आहे. अशा प्रकारे तुम्हाला शब्दांनी मूर्तीला कुठल्या तरी भावनेचा गुंफन करून ती मूर्ती दिसेल तुम्हाला. ती सुरेख सुंदर. अशा वेगवेगळ्या ठिकाणी मूर्ती पाहूनच वेधलेले आहेत ना सगळे पूर्ण चरित्रामध्ये. वेगळं चालणं, वेगळं बसणं, स्वामींच्या चरण कसे आहे, घोटे कसे, पोटऱ्या घन पेटलिया पोटली जघन. स्वामींची ती कंबर पैलवानासाठी कसलेली ऊर स्वामींचा नाभी कशी आहे स्वामी. त्या नाभीमध्ये असं पूर्ण 7 तलातल तळ असे दिसतात नाभीमध्ये. सप्तपाता खोल. पुन्हा त्रिवळी आहे, त्रिदंडी. पोटावर कसं आहे त्रिरेखा त्रिकंठी म्हणजे त्रिरेखा. उदराला त्रिवळी आहे. स्लिम अँड फिट बॉडी आहे स्वामी. थोडक्यात आधुनिक भाषेत सांगायचं म्हणजे
फिट अँड स्लिम अँड फिटम हार्ट. आणि ती मर्दना मादण्याची बॉडी आहे, कसलेली बॉडी आहे. आणि कसलेली असते तर आसुरी दिसते, कामावर दिसते, अशी नाही ती. कशी आहे? सुकुमार, श्रीमंत सुकुमार आरोग्य. खादाडायलाच नाही की ती दिसायची, की नाही. एक उदाहरण तुम्हाला पेश केले. सतत साधून त्या श्रीमूर्तीच्या सहवासात राहावं. देखली श्रीमूर्ती आठवी आणि ऐकली श्रीमूर्ती आठवी. तशी आठवायची तुमच्या ज्ञानावर. मूर्तीचं आठवायला ज्ञान तर लागलं की म्हणाल की आम्ही लई चाटोष्टीने कशी तशी आठवण. तेच तर त्या अचलपूर नगरामध्ये सर्वांचं ते सौंदर्य पाहून सगळे विस्मयचकित झाले. कुठं भेटले व आहे गाव आहे ना, आतापर्यंत नव्हते, कुठून आणले व काय भाग्याचा आहे राजा. त्या नगरातल्या सगळ्या पशु पक्ष्यांना ते जे आठवताना तुम्हाला जे भेट दिली ना, सगळ्यांना आनंद झालेला आहे. जेवढे फुलं आणले त्या फुलांच्या झाडांना पण आनंद भर आलेला आहे, टवटवीत करून आलेला आहे. आमच्या आचार्यांच्या आगमनाने व्हायचं तर नाही देशे असे ज्ञानी, तसं स्वामींनी सांगितलं. आचार्यांचं सूत्र आहे, मंडळांचं पवित्र पूर्ण थोडा आकाशातला जिथून ज्ञानी जाईल तो पवित्र होऊन जातो. देशे वचज्ञान आचार्यांची आहे का नाही. संस्कृत बोलायची आहे का नाही. आचार्यांचं संस्कृत. आचार्य 18 पुराणांची जाणते आहेत ना. बटुनबासांवरती एक अन्यायाची तिथे त्या बाजूचं अँगल चिंतन नाही झालं, अन्याय म्हणण्यापेक्षा. बटुबा जाणते आहेत, सगळं माहिती आहे त्यांना. त्या प्रसंगप्राप्त अतिरेकीपणा झालेला आहे. त्यांना दुःखात कुणी सहकार्य केलं नाही, कुणी ऐकलं नाही त्यांचं आप्तसंबंधी आणि धोका दिला, म्हणून ते शरीर मारायला आता वागण्यामध्ये दिसत. असो, मोठ्या लांब जाईल लिळाची. तर ही अशी धुरा, स्वामींची धुरा कुठे कुठे कोणी कोणी पाहिली. चोरांना सुद्धा वाटावं पाहिजे जाताना, त्यामुळे घ्या ना, नको म्हणजे आम्हाला अनेक कोणी घ्या घ्या. नाही, ऐकी धुरा ना, हे बोलणं, या महात्म्य म्हणणं वगैरे. तर असं हे स्मरणातून आपण पुढे जाऊया. स्वामींची धुरा बसलेली आता सभेमध्ये. आणि मग तिथे कला दाखवणारे नाचणी, तबला, मृदंग, ढोलकी किती अवसर चालू आहे. राजा म्हणल्या ह्या गोष्टी होत राहतात. आणि मग तिथे अवसर मानलेला आहे. आणि ती नाचणी नाचता हस्तकी चुकली, इथलेनी गोसावी चुकी केली. मग ते पडघाऊ नाचवला, तेव्हा नाचता मडपावरी गोमाशी बैसली. मग त्या वरान गौस्फुरण्याव साधिला होता, त्याने करून त्या ते गोमाशी उडवली. ते कळेशी गोसावी रूप केली, आणि तोषले त्याने करून ती अशी गोसावी धोत रुके उचित दिले. रुके पैसे. ईश्वराला प्रवृत्ती कशी होते? गोस्फुरणान्याय म्हणजे
तिथल्या त्रियांश स्वरूपाला कुठलंही वचन पूर्ण आचरलं ना, सांगोपांग वचन आचरलं तर गोष्ट पररान्य ईश्वर प्रवृत्ती, ईश्वराला प्रवृत्ती लगेच टच होते. माझं वचन कुणी आचरणे ते स्वरूप लगेच तुम्हाला टॅच करतं. आणि म्हणून ती साध्य प्रयोग यथोक्त वचनाचरताना तुमचं गोष्ट हुकली. जसं एखादा रोबोट A1 तयार केलेला आहे आता, प्रोग्राम देताना तुम्ही तुमचा प्रोग्राम जर त्या सेन्सरला करेक्ट झाला तर बरोबर ते रोबोट येऊन तुमच्या हातात चहा देतं. तुमचं एखादं बटन दाबलं तर धडा घाला होतं चहा दाबतो आणलं. त्या कार्यक्रम दिलेला प्रोग्राम दिलेला असतो तो स्वामींचा प्रोग्राम आहे. जेवढे वचन आहेत ना, स्वामी कनेक्ट आहेत त्याला. स्वामींकडे रिमोट आहे. तुम्ही प्रोग्राम ठरवा, द्या स्वामींना प्रोग्राम तुमच्या अधिकारात, मरणाचा, मूर्तीचा काहीतरी द्यावं लागेल ना तुम्हाला. स्वामींनी तुम्हाला दिलेले आहे आता. स्वामी म्हणाले मरमर स्वच्छ जीवा काय सृष्टी माझी, हे सगळं माझं, देह माझा. इथे स्वामींचा प्रचंड मोठा भाव आहे या वचनामध्ये. मरमर स्वच्छ जीवा कुठला भाव आहे? अव्यक्ताचा आणि व्यक्ताचा. तिथे वेगळं सांगायचं तो ते काही असेल मग काही आहे का नाही. वेगळं सूत्र आहे हे. काहीतरी म्हणायचंय स्वामींना. असो अशा प्रकारे इथे ते गोस्फुरण्य आपण तो विषय येतो. त्या नाचणीने डाव चुकला, स्वामींनी सांगितलं. मग दुसरा तिने डान्स सुरू केला. कलेचं रूप करणारा कोणतरी आज भेटलाय. तिने जेवढ्या कला शिकलेल्या होत्या ती स्वामींच्या चरणी ओळखत असताना ती तिने गोमाशी बसली. गोमाशी साली आली असेल तिथे. तेवढंच कातडं तेवढ्याच अंगावर उडवलं तिने आणि सर्वजणांना विस्मय झाला. आहे ना, तुम्ही उडवून बघा बरं, करा बरं. गालावर मच्छर बसला, उडवावर नाही बघत ते. मांडीवर कातडं मच्छर माशी बसला, उडवावर. ती कला फक्त ईश्वराने प्राण्यांना दिलेली आहे. त्याचा विशेष गोष्ट पुरण आणणे आहे. तेवढीच कातडा हळदी आहे, लुकलुक करत आहे ना. तर ते कलेचं रूप सर्वज्ञांनी केलं. त्यानं ते गोष्ट पुराणान्याय साधला. त्याला खूप प्रॅक्टिस लागते बरं. पण अष्टीपरी अशी गोष्ट पुराणान्याय आचरली पाहिजे, तिथल्या तिथं ओढली पाहिजे है ना. त्याच्या वेळेला तिची शून्यता साध्य आणि सिद्ध झाली पाहिजे. जी विकाराचा बंध आहे म्हणून तुम्हाला सतत त्या शून्यतेला, त्या स्वभावाला सतत तुम्हाला पाहावं लागतं आणि मग त्याला तिथल्या तिथं स्फुरावं लागतं. त्याला स्फुरण शब्द आहे की नाही. स्वामींना ते आवडत आहे का नाही, हे तुम्हाला काय स्फुरलं आहे ना. स्वामीला आवडायचं ते. स्वामीचं स्वरूपच गोस्फुरण. प्रवृत्ती कोणा स्वरूपाला झाली, कशी झाली, गोस्फुरण. तेवढंच स्वरूप घेऊन उतरले स्वामी खाली. पूर्ण स्वरूप नाही घेऊन आले स्वामी उद्धरण करायला. जेवढ्या परमेश्वराला स्वरूपाला प्रवृत्ती झाली तेवढं स्वरूप व्यक्त केले. स्वरूपाचा निश्चय बोलता येत.
थोडा थोडा वेगळा विषय नंतर होतो ते बोलतात. स्वरूप ज्या स्वरूपाला प्रवृत्ती झाली ना आनंद द्यायचा, ते स्वरूप ऍक्टिव्हेट आहे आता. वचन रूप परमेश्वराच्या ठेकोणाची प्रवृत्ती आहे, व्यक्ताची आहे ना, केवळ स्वरूपाची. व्यक्तातलाच एक दोष पूर्णान्याय तो व्यक्त झालं. म्हणूनच म्हणतात हे काय तुम्हाला प्रती बोललं, या प्रती हे इथाळवाचे इथ, हे तर निराभिमान कशामुळे आहे. याची एवढी नागली दिसत असते, हे स्वरूप सांगलेलं आहे, अशी फुकट वचन नाही आहे ते. एक उद्धव अर्जुनाचे म्हणाले केशवर, मग तशी तशी तुमच्यात क्वालिटी पाहिजे, तुम्ही अर्जुन पाहिजेत ना, आपण अर्जुन नाही. अर्जुनाच्या केसामध्ये स्मरण आहे झोपल्यावर सुद्धा. म्हणजे नारदाने थोडीशी लिस्ट बघितली, म्हणाले देवा तुमच्या लिस्ट मध्ये जी आहे ती लिस्ट दाखवली नारायणाने. जेव्हा म्हणले ह्याच्यामध्ये माझं आहे नाव नाही, म्हणजे बर दुसरी वही दाखवली, म्हणजे म्हणाले ही ग्रस्त मंडळीची आहे, ही साधूची आहे. ग्रस्त मंडळीचं आहे म्हणजे अर्जुनाचं नाव नाही, कुणाचंच नाही नाव. तिसरी महिलांची तपस्विनींची यादी दाखवली. नाव बघितली नारदाने, म्हणाले देवा ह्याच्यात तर मासाहेबाचं नाव नाही. मासाहेब म्हणजे कोण? रुक्मिणी मासाहेब म्हणतात त्यांना इतिहासामध्ये, म्हणजे तिकडं त्रास होते अन्य तिकड नाही जायचं. भागवत सांगायला लागल्यावर कोणी सांगायचं, भागवत आपला विषय नाही. असं तर इथे स्वामींनी ते गोष पुराण नाही, आपण कळेला रूप केलं, गोसाई प्रसन्न झाले आणि रुपे दिले उचित दान देऊन. ही गोष्ट गोसावी वामदेवाच्या 56 22 प्रतिष्ठाने सांगितली. वामदेवाची गुंफा हे पक्वान मानलेले आहे. सुंदर आहे ना, तिथे जावं लागेल तुम्हाला, पटकन तिकडे सेन्सर जोडला पाहिजे. तर ते म्हणतात जरी कळा असेल तर जाण नसे, जाण असे पर उचित नसे, उचित असे पण पाहता कळाची नसे, मग उचितत्वाचा पसा होतो पैसा. आता ते सगळं तात्विक चिंतन आहे. कसं काय म्हणतात, कळा असेल तर जाण नसे, सगळं येत आहे, जाणीव नाही. कसं सांगावं तुम्हाला, ब्रह्मविद्या सगळी पाठ आहे तुम्हाला, पण त्याची जाणीव नाही ना. कुठं आचरावी, कशी आचरावी, उचित काळी आहे का नाही. ती नेमकी तुमची जी कुशलता आहे, कला आहे, ती शब्दाची असो, ती तुमच्या स्वयंपाकाची असो, तुमच्या बोलण्याची असो, उचित काळी योग्य शब्दांचं नियोजन करून तुमच्या चेहऱ्याचे भाव चांगले ठेवून ती कळा स्वामींना अर्पण करावी. हे खूप कठीण आहे, रास्ती पडी लावावी लागते. हे बोलणं सांगणं कठीण असतं, जे ज्याचं त्यानं ठरवायचे आपल्या आत्मप्रती. म्हणून काय म्हणतात, कळा असेल तर जाण नसेल, जाणीव असेल तर उचित नसेल. जाणीव खूप आहे आपणाला, सगळे पक्ष प्रयोग वचन लिहा सगळं पाठ आहे, जाणीव आहे. पण आता उचित ओळखायचे स्वामींना. या क्षणाला स्वामींना काय हवं आहे. काळ बदलला, रूप बदललं, सायन्स बदललं, प्रचंड असं
तर तुम्हाला त्या गुगलला का तुम्ही जात नाही? कुठलंही काही घेऊन बसू नका आता या वेळेला. डिजिटलचा वापर करा ना तुम्ही प्रचंड. आता काय बदललाय ना, तुम्ही खुशकी होती तर घेऊन बसू नका म्हणते. काळ अक्षय उमट सगळ्याला माहित आहे हो, काळ अक्षय उमट होत नसते. ते सुतंबू घेऊन फिरवणार. आपलं घेऊन नाही फिरायचं. तुम्ही अनुचित काळी फिरताय ते. तुमच्या तत्वाला अनुचित काळ आहे. बोंबलू नका, बसा ना. चलस्थितीमध्ये पूर्ण डिजिटलायझेशन झालं पाहिजे आपलं संप्रदाय. पोथ्यांचं 5,000 पोथ्या आहेत ना, करा डिजिटलायझेशन. येऊ द्या ना गुगलवर. पोथी खाली मराठी, खाली हिंदी, खाली इंग्रजी, तामिळी, उर्दू, स्पॅनिश, जपानी, सगळ्या भाषेत डिजिटलायझेशन होत आहे ना. काय झालं? मग त्यासाठी काय लागेल? काय लागेल त्यासाठी? पैसा आणि प्रतिभा, दोन गोष्टी लागतील. उपयोग करा ना, ज्ञानी आहात ना. ती करायची वेळ आली की आपण स्वतःला अपूर्ण असं आपण लगेच निरालंबी होऊन जातो, आस्ती पलीकडे जातो. तर ह्याला म्हणायचं असं जाण असे पण उचित नाही. उचित नाही आपलं. पोथ्यांमध्ये, कार्यक्रमामध्ये, अवसरामध्ये अमाप पैसा खर्च होतो आपला. होतोच नाही. आता आज काय आहे? आज काळाची गरज काय आहे? आपण मोठा आश्रमांची व्यवस्था उचित करून घेतली ना. पोथी पान करतावं, वेळेवरती सगळं व्हावं. टायमाच्या बचतीसाठी आश्रम व्यवस्था केलं, साध्य आहे, ठीक आहे. पंथी लावले, इशी लावली, ठीक आहे. आरसीसी काम केलं, गाड्या घेतल्या. हे कसं कळलं तुम्हाला? मग ते का कळत नाही स्वामींसाठी? हे पण कळत. म्हणून साई म्हणतात, जाण असे पर उचित नसे, शुश्रूषा उचित केली. संग सांगात उचित, भेट उचित आहे. प्रेमाच्या ह्या क्रिया काय उचितच आहे ना. सगळं ज्यांना जेवढं खारीचा वाटा देता येईल त्या प्रत्येक साधकाने खारीचा वाटा द्यावा. स्वामींना दिला पाहिजे. आता हे कुठं सूत्रपाठात लिहिलेलं नाही, पण इथं आहे, जाण असे पर उचित नसे, आणि उचित असे तर पाहता काळची नसे. तो काळ पण त्या काळानं स्वीकारलं पाहिजे. पाहता काळ कोणता आहे? पाहता प्रेझेंट. पाहता काळ विकारले पण खूप मोठा आहे. वगैरे वगैरे गोष्टी तो बोलता येत नाही. लालच. प्राप्त स्थितीमध्ये कोणी स्वतःला पर्याप्त मानून गेला तर साधक भरकटला. अति नको तेवढा संग्रह आपण संग्रह करा, पण त्याचा उपयोग काय? आपापली यज्ञामध्ये आहोती प्रत्येकाला देत असताना सर्व कष्ट विचार झाला वचनाने. साधक निर्मिती करतात लोक काशीमध्ये, वाराणसी प्रचंड विद्वान साधू तयार केले. असं कम्प्युटरच असतो या माइंड मध्ये, आहे की नाही? 25 स्थळाचा जाणता, चालता बोलता देव तो. साधू पण चालता बोलता ते. तुमच्या कंठांमध्ये असं प्रचंड विद्वत्ता पाहिजे ना. ब्रह्मविद्या बोला काय? नुसतीच ब्रह्मविद्या नाही, तुम्हाला सगळंच पाठ पाहिजे. आपले 7 ग्रंथ तर आहेतच आहे, पण तिकडले सगळे ग्रंथ तुम्हाला पाठ पाहिजे.
10वीच वया घेऊन जिंदगी जगणार आहे ते कीर्तन करायला तेवढ्याच वया पाठ असतात असं नाही. सगळं पाठ पाहिजे तुम्हाला. तुमची स्वामींसाठी कोणती आता स्वामींच्या मोक्षाच्या यज्ञात काय आहुती द्यायची या क्षणाला आपलं कर्तव्य काय ते घेऊन बसले आपण अन्नदान उचित अन्नदान उचित ते एक मोठं कठीणच आहे की नाही. ते डोक्यातून खेळायला जात नाही. समग्र त्यात विचारात गुंतून गेले त्यात एकाच विचारात. कोणावरती उत्तम आहे बघा ते प्रकरणच काय आहे सूत्राचा अन्नदान ते मनुष्य देहातील आहे बरोबर. जर चरित्र पाहिलं अर्थ तो प्रकरण विषयी आहे ना. मनुष्य देहाला प्राप्त होते म्हणून अन्नदान. भुकेल्या थोर गोमटे ते कोण भुकेला सापडला पाहिजे तेव्हा ते पण त्यात कसं आहे ते ठरलं. ते आता शृंखला ही परंपरा कर्मकांडात ही परंपरा मोडल्या जाते. आता उचित काळ कोणता चालू आहे ते करा ना. पहाटे उठून 3 वाजता सर्वांना श्लोक सूत्र म्हणायला हवं. सूत्रांचा अर्थ 7 ग्रंथांच्या ओव्या पाठ करायला हवा. संगीत तबला स्वर चित्तांतर झाले ना. काळ बदललाय. हे कुठं सूत्राकडे जाऊ नका. उचित तुम्हाला कुठल्या स्वामींच्या चरणी ओळख आहे. नरविलाप स्तोत्र केल्यानंतर तेव्हा उद्धरण बांधू भटवासाने नेमकं त्यावेळेला विचारलं जाऊ असं बांधलं ना खूप छान झालंय ते म्हणाले. पण नको आता राहू दे मराठीत बांधणार जाऊ. आचार्यांना विचारूनच केलेलं आहे ते सगळं. विचारलं नव्हतं असं नाही. तुम्ही आहे का नाही विचारलं ना. एवढे महासंस्कृत पंडित आहे. आचार्याने उचित काळी त्याच्या जाणीवेला थांबवलेला आहे. महिमभट्टांना काही जयचरित्र संस्कृत मध्ये करता आलं असतं. त्यानंतर मला भटवास म्हणले असतील महिमभट्टांना. अरे म्हणाले तुला अरे स्वामींची एक इच्छा होती. म्हणाले काय रे. म्हणाले ती गीता सांगायची तुझ्यासोबत बोलायची. बोल ना म्हणाले स्वामी. ती इच्छा लावून गेली रे. आपले सगळे ग्रंथ 7 ग्रंथातले 5 ग्रंथ कृष्णावरच आहेत ना. बोल ना म्हणाले माहिया गीतेची बांधणी कर रे. छान लोकलेन मराठीत काळ घेतात. महिमभट्टाला इकडलं तर ज्ञान होतच सगळं. एक कल्पना करा सगळे विद्वान आहे तिथे एकशे बडकर आहे. आकाशाला गवसणी घालणारे संस्कृत पंडित आहेत आचार्यांच्या जवळ. तो उचित काळ होता. भटवासांची तशी प्रसन्नता मनोधर्म नव्हता. पुढे आपण येणार होते ना. आपल्याला हेच कळलं नाही मराठीत तर ते केलं कुठं कळालं. ते केलं असतं ते पण आहे. 13 लीळाचरित्राची पाठ आहे. संस्कृत चरित्र पाहिजे लीळाचरित्र. महिमभट्टांचे लीळाचरित्र आहे पोथीमध्ये. भाषा वेगळी आहे. सगळं सौंदर्य वेगळे आहे. तत्वाचा विलास आहे तिथे. असं तर हे सगळं उचित काळी तुम्हाला आता आपण तर या मताचा आहे. सगळं डिजिटलायझेशन सुंदर. तुमच्याकडे प्रत्येकाकडे ऍप असतात. त्यात स्वामींचे सगळं असतात. झालं पाहिजे म्हणून उचितत्वाचा जाण असे पर उचित असे पर पाहता टाळत नसे. राजमान्यता म्हणून चालत नाही. पण लोकश्रेष्ठता आली पाहिजे तुम्हाला. तुम्हाला प्रधानमंत्री मानले म्हणून काय झालं. लोकात तुम्ही मान्य पाहिजेत ना. लोकात तुमची निंदा आहे. गल्लीमध्ये चवचव आहे सगळीकडे गावागावात तुमच्या प्रकाराची बोलण्याची चालण्याची वागण्याची काय तुमची कसली.
कुठे घेऊन चालले. तर असं हे उचित असे पर पाहता कळा नसे. आणि सर्वज्ञ म्हणतात उचितत्वाचा पसाव तो खूप मोठा. तो काय पसाय दान द्यावा लागतो. पसाव शब्द कुठे कुठे आलाय मग? काय पसाय उचितत्वाचा पसाव आहे ती. स्वामींना मग देव लागतो वटवासांप्रमाणे प्रेम प्रेम प्रेम. की तुम्हा उचित स्फुरले म्हणाले मागा तुझी म्हणाले मग पुंसमन द्यावा दिला म्हणाले. उचितत्वाचा पसाय कसाय दान स्वामीने दिलेला आहे ना. कसाय दान नाही का आपणाला जो पुंसमन देतायत स्वामी किंवा ज्ञान देता या तीन युगात. आणि किती वर्षाचा आयुष्य आहे? 60 80 60 80. बाबा जातो मरतो 80 मध्ये. लय 100 झाला. 100 हे सगळं कळायला किती वर्ष जातात? तत्व शब्द ज्ञानांचं करायला स्वामींचे शब्द कलेक्ट करायला किती वर्ष जातात? खूप वेळ जातो. 5-10 वर्ष जातात. 20 पर्यंत अक्षर कळत नाहीत. 30 पर्यंत शास्त्रचरित्र होत नाही. जो संसार विषया तो ब्रह्मविद्याला द्यावा लागतो. देता देता त्यात उमट झाला तर तुम्ही कुठेतरी दोषाकडे जाता, कीर्तीकडे जा, मानमान्यतेकडे जा, कुठेतरी अडकतो. पण तिकडे अडकतो. पूर्ण समर्पण स्वामींसाठी दिलं. किती वर्ष दिलं जाईल? झोपेत किती गेले? 100चे 50 झोपेत गेले. राहिले 50. 50 त्यातले 25 वर्ष कळायला गेले. मग कुठं एक तप तरी देता येतं का स्वामींना? पूर्ण 12 वर्षाचं एक तप. तप आहे हा. तप म्हणतो. 1 चर्या 2 चर्या. 3री चर्याला स्वामी 1 चर्याला थांबू देत नाही. वैरागी देवांच्या किती चर्या झाल्या? राऊत आधी त्यांना दिलाय पसाव. वटवास रडले त्यामुळे माझं पोर माझ्या आधीच मंदाला गेलं रे गेलं. डाय पसाय दिला. मग काही तात्विक चिंतन असतं, काही भावनिक असतं, काही वस्तुनिष्ठ असतं. ज्ञानाचे प्रकार चिंतनातले प्रकार असतात. हा मग तुम्हाला कोण्या चिंतनात प्रवेश करायचा? लीळा आठवताना तुम्हाला भावनिक चिंतन करा. त्याच लीळा आठवताना तात्विक चिंतन करायचं आहे ना. त्याच लीळा आठवताना तुम्हाला विधीत बांधायचे ते चिंतन करा. असं वेगवेगळे प्रस्तवानुरूप लीळेतून पसाय मिळाला पाहिजे. दाय पसाय तो साधीकरण येणारे. कसं आहे ते पक्ष? तिकडे आहे ज्ञानेश्वरांचं पसायदान. आपल्या चक्रधर स्वामींचं एक पसायदान आहे ना. चला असं तर म्हणाले जे असं लय बोल ते की नाही. उचितत्वाचा पसाव. उचित क्रिया केली तर त्याचा पसाव खूप मिळतो. ही उचितत्वाचा पसाव ज्याचं त्यांना समजायचा विषय. मी माझ्या स्वामींसाठी उचित काय आचरण. मी माझ्या स्वामींसाठी काळाला गरज पाहून माझी आळण ओढण म्हणतात ना. प्रत्यक्ष देह दिला नाही पण दुसरं देता येते ना. बरंच काही अनुपलब्धी आहे की आपल्या त्याची लाय घ्यायची. मला आवडतं ते इम्पोर्टेड आश्रम सगळ्या सुविधांनी परिपूर्ण. तिथं अस्थिपरी घेऊन बोंबलो ना. आज गरज काळाची आहे पण तिथून तुम्ही आचार करा. ते चिंतन स्मरण
स्वभाव जाणारच तुम्ही डोंगरात बसा, तांब्या घेऊन बाटली घेऊन जा, ती त्यात बसा. तुमची दृष्टी आहे ती दृष्टी पण डिजिटलायझेशन दृष्टी आली पाहिजे ना. काय फरक नाही पडत ना. गवताचा झोपडी काय ना आरशीची काय फरक नाही पडत. भिंतीच आहे, प्रपंचच आहे. त्यात तुम्ही स्वामींना उचितच ते काय बोलवलं, हा उपहार काय चिंतन केलंय तिथे. ती दृष्टी आहे मामांना आहे. सुंदर आश्रम, सुंदर टाइम टू टाइम उच्च कोटीत जावं लागेल. सतत तो प्रवाह वगैरे गोष्टी सर्व सर्व ठिकाणी करताय. चालू आहे. पंथाची सेवा करणारे खूप साधक आहेत, आश्रम आहे, तपस्विनी आहे. त्यात आणखीन पुढे जाण्याची गरज आहे. तो दाव पसावा मिळेल त्यांना, नाही ना. अशा प्रकारे सर्वज्ञ म्हणतात त्या बैयाचा ठाई का होती, की आम्ही स्वीकारली. पण वामदेवाच्या बैयाच्या ठिकाणी का होती. पण तो वामदेव कसा होता, वामदेव माहित नाही तुम्हाला. तो हीन संस्काराचा आहे, कंजूस प्राणी आहे. तो त्याला देणं आवडायचं नाही, द्यावयात उचित नाही तुझ्याकडे असो. तर अशा प्रकारे की रामगिरणा राजाच्या मुख्य सांस्कृतिक मंडपामध्ये हे सभा मंडप वेगवेगळे असतात राजाचे. नृत्य कार्यक्रम वेगळ्या मंडपात, राजाचे फायनल निर्णय ते वेगळ्या, विधी भवन मंडळ वेगळं असं तिथे तो कार्यक्रम झालेला आहे. असं रोसैया चुना जाती निरूपण. दंडवत